जय भीम। मी सुलोचना पाटोळे, राहणार कवडगाव, तालुका नगर, अहिल्यानगर येथून आलेली आहे। मी कवडगाव येथे माझी जमीन आहे। त्या जमिनीमध्ये परशुराम तुकाराम खडसे आणि परशुराम खडसे यांनी अतिक्रमण केलेले असून आणि रस्ताही बंद केला होता। तो गेल्या वर्षी इथे उपोषण केल्यामुळे तो रस्ता खुला करून भेटलेला आहे। आणि दुसरी गोष्ट, माझे अतिक्रमण त्यांनी जे जमिनीचे केलेले आहे ते जमिनीचे अतिक्रमण काढून मिळू नये म्हणून आणि जो तहसीलदार साहेबांनी आम्हाला आदेश दिला, त्या आदेशाचा राग येऊन आणि प्रांत साहेबांनी जो आम्हाला न्याय दिला त्याचा राग येऊन परशुराम तुकाराम खडसे यांचा मुलगा राम खडसे हा आम्हाला अत्यंत जातीवाचक शब्द बोलतो, अत्यंत जातीवर बोलतो। आमच्या शेजारी महार नाही पाहिजे, तुम्ही महाराज आहे, तुम्ही माझ्या शेजारी नाही पाहिजे, तुझी जमीन मला विकत दे। आणि ती जमीन विकत पहिलीच त्यांच्याकडे आहे। आणि तो माझ्या सुनेला 2 ते 3 वेळेस घरात घुसून यांनी महिलांना मारलं। आम्ही कुणीही घरी नसताना तिला त्यांनी मारहाण केली। मारहाण करून त्यांनी मी कंप्लेंट केली असता पोलिसांनी त्यांच्यावर NC नोंदवलेले आहे आणि ते जे सांगतील ते ऐकतात, त्यांच्यावर कारवाई होत नाही। तो कुठल्याही पोलिसांना भेट नाही, कुठल्या अधिकाऱ्याला भेट नाही। पण जो आम्हाला जो त्रास आहे, आम्हाला शेजारी कुणी नाही, आम्ही डोंगराच्या कडेला आमच्या शेतामध्ये शेड मारून राहतोय। आणि माझे 2-3 नातवंड, माझा मुलगा विक्रम आणि सून प्रियंका हे पण तिथेच राहतात। यांना रस्त्यात पाणी सोडतात, वायर आमची कट करतात, आमच्या पाईप कापतात आणि आमचे भाजीपाला जो लावले त्याच्यात गुरं सोडतात आणि म्हणतात आणले तर तुम्ही बोलले धमक्या देतात, JCB घेऊन येतात आणि आम्हाला त्या JCB मध्ये तुम्हाला गाडून टाकू, पुरून टाकू असं आम्हाला सांगतात। आम्हाला खूप मारहाण करतात आणि इथं राहायचं नाही म्हणतात। त्यांच्या भीतीमुळं माझा मुलगा एकटा असतो, त्यांच्या भीतीमुळं आम्ही आज मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सर्व कुटुंबासह उपोषणास बसलेलो आहोत। आणि फडणवीस साहेबांना माझी एक विनंती आहे की साहेब, आम्ही एक दलित आहोत, आमच्यावर दया करा, आमच्यावर दया करा। कारण आम्ही खूप त्रासातून आलेले, आम्हाला फार त्रास होतोय, आम्हाला लोक मारणार, आमचा खून होणार, आमच्यावर फार मोठा अन्याय अत्याचार होणार आणि नक्कीच आम्हाला काहीतरी घात होणार। केवळ ते शेतीसाठी तर आम्हालाच द्या साहेब, आमचं नको, आम्हाला कोणाचं नको आणि आम्हाला न्याय द्या आणि कायदेशीर यांच्यावर कारवाई करा, ही नम्र विनंती।